विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मंत्री महोदय उपस्थित नाहीत. अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांना आपण दालनातून निरोप द्यावा की लवकर या म्हणून. अध्यक्ष महोदय, अरे सुरेश धसला मंत्री करा. ते कायम सभागृहात माझ्यावर चिडलेले आहेत, ते माझ्यासारख्या गरीब माणसावर. त्या तुम्ही इथे येऊन बसा पाहिजे तर. तुम्ही ऐकलं तरी महसूल विभागाची माहिती तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाला जास्त आहे. तेच म्हणतोय मी तुम्हाला कोणाला तरी बोलवा. अध्यक्ष महोदय, तुम्ही आरोप करताय यांच्यासारखे गरीब महाराष्ट्रातील सगळे लोक व्हावं असा ठराव पारित करू. अध्यक्ष महोदय, आपण विनंती आदेश द्या खरं म्हणजे, किंवा एक दिवसाचा भत्ता ह्या तिन्ही मंत्र्यांचा बंद करा. काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे ना. आता चर्चा आहे, एक संबंधित विभागाचे जे कोणी मंत्री महोदय आहे त्यांनी सभागृहात उपस्थित राहावं. त्यांना निरोप दिलेला आहे. तोपर्यंत 3 वाजता कॅबिनेट आहे पाटील साहेब. 1 तासानंतर आहे. मी 2 वाजता बोलायला उभा राहिलोय. ठीक आहे, निरोप दिलेला आहे, ते येतील. कृपया आपण सुरुवात करावी. अध्यक्ष महोदय, तुम्ही एवढ्या नम्रतेने बोलताय की ते येणारच नाहीत. नाही, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाश सोळंके साहेबांची सूचना आहे की चर्चेविना सर्व मागण्या मान्य करा. हाच सरकारच्या गैरहजेरीचा निषेध व्यक्त होऊ शकेल. म्हणजे मग लवकर पुढचे प्रस्ताव लगेच येतील. अध्यक्ष महोदय, महसूल व वन विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग हे 3 विभाग असणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या 3 विभागांचे खर्च कसे चालले आहेत हे कळण्यासाठी अर्थमंत्री येऊन बसलेले आहेत असं मी समजतो. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्या पुरवणी मागण्यांच्या वरच्या चर्चेला मी उभा आहे. महसूल विभागामार्फत अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 44 अंतर्गत महसूल व वन विभागातील मंत्रालय खुद्द ची आस्थापना विभागाकरता 9,66,00,000 अतिरिक्त निधीची तरतूद दर्शवण्यात आली आहे ह्या पुरवणी मागण्या. अध्यक्ष महोदय, महसूल विभागातील बढत्या व बदल्या हा एक मोठा चर्चेचा विषय अलीकडे झालेला आहे. अध्यक्ष महोदय, नुकताच नायब तहसीलदारांना तहसीलदार पदावरून बढत्या देण्यात आल्या. त्या पदा देताना महसुली विभागातील संवर्ग वाटप नियमाचे पालन करण्यात आलेले नाही. म्हणजे एका तहसीलदाराला महसुली विभाग नाशिक दिलाय आणि त्याची नियुक्ती बुलढाण्याला झालेली आहे. म्हणजे थोडासा गैरमेळ आहे आणि असे प्रकार झालेले आहेत. तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदोन्नतीच्या आदेशामध्ये तात्पुरत्या व तदर्थ असा एकत्र आदेश काढलेले आहेत. म्हणजे पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यालाच माहीत नाही की त्याची पदोन्नती तात्पुरती आहे का तदर्थ आहे. हा गोंधळ सगळ्या अधिकाऱ्यांच्या मनात महसूल विभागाने तयार करून ठेवला आहे. अध्यक्ष महोदय, अपर जिल्हाधिकारी पदोन्नतीमध्ये तर महसूल विभागाने कहरच केलेला आहे. महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन एका अधिकाऱ्याची थेट MPSCच्या सदस्य सचिव पदावर नियुक्ती केलेली आहे. म्हणजे यांचा अधिकार नसताना त्यांनी एका अधिकाऱ्याला MPSCच्या सदस्य सचिव म्हणून महसूल विभागानेच ऑर्डर काढली. अध्यक्ष महोदय, हे बावनकुळेंचं कौतुक आम्हाला आहे. ते लवकर चांगले निर्णय घेत आहेत, लोकोपयोगी निर्णय घेत आहेत. त्यांना लक्षात आलं की MPSCचा कारभार बरोबर नाही, याच्यावर मी माझा माणूस दिला तरच ही सुधारणा होऊ शकते. म्हणून कदाचित हा क्रांतिकारक बदल बावनकुळेंच्यात झालेला असेल. पण अध्यक्ष महोदय, मुळात तसं पदच नाही आणि MPSCच्या पदावर नियुक्त करण्याचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाचे आहेत. हेच माहिती आयोगावरील नियुक्त्यांच्या बाबतीत देखील असंच झालेलं आहे.
महसूल विभागाने 20 ऑक्टोबर 2025च्या आदेशान्वये भूमी अभिलेख विभागातील उपसंचालक पदावर एका अपर जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. अशी नियुक्ती करण्याची तरतूदच सेवा प्रवेश नियमात नाही. महसूल मंत्री उत्तरात कदाचित सांगतील की हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने झाले आहे. पण अध्यक्ष महोदय, मला सांगायचं आहे की S20 वेतन श्रेणीवरील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री महोदयांची मान्यता घ्यावी लागते. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरील पदावर नियुक्त्या करू शकता. अध्यक्ष महोदय, हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय तुम्ही निर्देश दिले पाहिजेत की महसूल मंत्र्यांच्या विभागातून असे वेगळे त्यांना अधिकार नसणाऱ्या पदांवर देखील अधिकारी नेमणूक करण्यात येत असतील. त्यांना कदाचित माहीत नसेल, पण खाली चुका होत असतील आणि त्याच्यावर त्यांची सही आणि मुख्यमंत्र्यांची सही होत असेल. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बाब क्रमांक 45 ई गव्हर्नन्ससाठी 25 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट राबवण्यासाठी IT कन्सल्टंट नेमण्याचं पेव आता सर्व विभागात आलेलं आहे. शासनाला अध्यक्ष महोदय जवळपास 5,000 कोटी रुपये या कन्सल्टंटवर खर्च करायला लागले सरकार. म्हणजे कन्सल्टंटसाठी 5,000 कोटी रुपये खर्च करतंय. मात्र साधा शिपाई भरती करण्याला मात्र सरकार नकार देतं. अध्यक्ष महोदय, गट ड ची पदे तर लॅप्सच करण्यात आलेली आहेत. IT कन्सल्टंट नेमताना अध्यक्ष महोदय काही ठराविक कंपन्यांना एम्पॅनल करण्यात आले. ते IT कन्सल्टंट IT प्रोजेक्टसह सर्वच क्षेत्रात शासनाला सल्ला देतात. बरं, ह्या सल्लागारांचे शिक्षण तरी त्या क्षेत्रातले हवे. म्हणजे मास मीडिया केलेला आहे कन्सल्टंट. आता मास मीडिया केलेला कन्सल्टंट मेट्रो प्रकल्प कसा राबवला पाहिजे याबाबत सल्ला देऊ शकतो का? हा एक चिंतेचा आणि आश्चर्याचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मास मीडिया केलेला आहे शिक्षण त्याचं आणि तो मेट्रो प्रकल्प कसा राबवला पाहिजे असं कसं सांगू शकेल अध्यक्ष महोदय? पण त्याची कन्सल्टन्सी त्याला लागलेली आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर. अध्यक्ष महोदय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे कोणी विचारत नाही, विरोधी पक्ष फार बारीक झालेला आहे म्हणून मनमानी किती करायची. शेवटी हे सगळं रेकॉर्डवर राहतं. टाईम बदलत असतो, प्रत्येकाचा टाईम सारखा नसतो. त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्या सावधतेने केल्या पाहिजेत प्रत्येकाने. अध्यक्ष महोदय, कन्सल्टंट संस्कृतीला आळा घातला पाहिजे. आणि मला बरं वाटतंय की अर्थमंत्री महोदय इथं आहेत. अर्थमंत्र्यांच्याकडे पैशाची जर कमी असेल तर कुठं पैसे वाचवू शकतात तर हे कन्सल्टंटच्या खर्चावर. दादा, तुम्ही लक्ष घाला, प्रत्येक डिपार्टमेंट कुठले कन्सल्टंट नेमले आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय, त्यांना पैसे किती दिले जात आहेत, काहीतरी कुठंतरी चाप हा लागला पाहिजे असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शिवनी ग्रामपंचायत तालुका मोहोडी या गावच्या सरपंचाच्या बाजूने निकाल देण्यासाठी पैसे घेतल्याचे समोर आले. अध्यक्ष महोदय, या व्यवहाराचे फोन पे या ॲपवरून पैसे घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणजे फोन पेवर पैसे म्हणजे लाच घ्यायला देखील रवींद्र पाटील फोन पेवरून आता पैसे लोक घ्यायला लागले. म्हणजे किती ॲडव्हान्स झालेलं आहे सगळं. अध्यक्ष महोदय, इलेक्शनला पैसे द्यायला देखील फोन पेवरून मतदारांना पैसे दिल्याच्या काही घटना आहेत. म्हणजे रात्री आता जाता येत नाही तर ठीक आहे, तुला पाठवून देतो. फोन पेवर 5-5 हजार 10-10 हजार. योगेश सागर, तुम्ही शहरातल्या माणसांपेक्षा ग्रामीण भागात फार इंटेलिजन्स वाढलेला आहे. त्यामुळं एवढे पैसे घेताना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यानं शिवनी ग्रामपंचायत तालुका मोहोडी, मी स्पेसिफिक नाव घेऊन सांगतो, सरपंचांच्या बाजूने निकाल देण्यासाठी पैसे फोन पे या ॲपवरून घेतले आहेत. त्याचे पुरावे आहेत. अशा अधिकाऱ्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कृषी महसूल विभागामध्ये मगाशी बरेच विषय झाले. त्यात माझ्या मतदारसंघात आष्टा नावाचं गाव आहे. तिथं 4, 6, 9 हे नंबर आहेत. ते 1910 साली ते त्या नंबरवर लोक तिथं गुरुचर म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांना त्या जमिनी करायला दिल्या. कालांतरानं तिथं लोकांनी घरं बांधली. आता घरं बांधल्यानंतर त्याचं प्लॉट वगैरे झालं. 100 वर्ष 125 वर्ष ते चालू आहे.
ट्रान्झॅक्शन, एकानं दुसऱ्याला विकलं, दुसऱ्यानं तिसऱ्याला विकलं. आता त्याला दंड आकारणी मोठ्या प्रमाणात राज्य सरकार करतंय. मी महसूल मंत्र्यांना यावेळी अनेक वेळा भेटलेलो आहे. कालही सभागृहात त्यांना हा विषय निदर्शनाला आणलेला आहे. त्यांनी त्यात लक्ष पुन्हा घालायचं ठरवलेलं आहे. मधल्या काळात एक महसूल खात्यानं ऑर्डर काढलेली की ज्यावेळी रेग्युलरायझेशन करतो तीच तारीख धरावी, त्याच्या मागची धरू नये. मग त्यांना विनंती केल्यावर त्यांनी ते रद्द केलं ते पत्रक. आता ते जुने काळ जो आहे 90 साली 80 साली जे ट्रान्झॅक्शन झालेत त्यांना त्या काळातल्या रेडी रेकनरच्या दराप्रमाणे त्यांना जी काही शास्ती लागायची शास्ती कमी करावी, शून्य व्हावी असा आमचा आग्रह आहे. मला खात्री आहे की ते त्यात लक्ष घालतील. अध्यक्ष महोदय, कृषी विभागात बाब क्रमांक 61 जैविक शेतीवरील 20 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, आता रासायनिक खतांचा दर परत 200-250 रुपयाने अध्यक्ष महोदय वाढलाय. खताच्या किमतीत सतत भाव वाढतोय आणि पिकाला भाव नाही. मगाशी पहिली आपली प्रश्नोत्तराच्या तासाला जी चर्चा झाली, विजय वडेट्टीवार साहेबांनी जो रुद्रावतार धारण केलेला होता तो कशासाठी केलेला, तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला आता दरच मिळत नाही आणि खताच्या किमती वाढत आहेत. सोयाबीनचा हमीभाव 5325 रुपये, पण बाजारात 3800-4000 रुपयानं सोयाबीनची खरेदी चालू आहे. शेतमाल केंद्र सुरू झालेले नाहीत. कोल्हापूरला अध्यक्ष महोदय पालकमंत्र्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत खरेदी केंद्र चालू करण्याचे आदेश दिले, पण गडहिंग्लजमध्ये अजून एकही केंद्र सुरू झालेलं नाही. अध्यक्ष महोदय 15 नोव्हेंबरला चालू करायचे होते, आता 15 डिसेंबरला आपण आलो. त्यामुळे अध्यक्ष महोदय व्यापाऱ्यांच्याकडून सर्रास लूट चालू आहे. व्यापारी 3800 रुपयाला 5300 रुपयाचा माल 3800 रुपयाला खरेदी करायचा फार मोठ्या प्रमाणात. मगाशी पणन मंत्र्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलं नाही. 3 वाजता बैठक आहे. मला अपेक्षा आहे की विधानसभेचे अध्यक्ष आदेश देतील, त्यांचं तरी पणन मंत्री ऐकतील. पण अध्यक्ष महोदय, शासन हमीभाव खरेदी केंद्र त्वरित करण्याचा निर्देश शासनाला ते देतील अशी अपेक्षा आहे. बाब क्रमांक 64, 65 आणि बाब क्रमांक 65 पीक आणि फळपीक विमा योजनेकरता तरतूद करण्यात आली. अध्यक्ष महोदय, पीक विम्याची परिस्थिती काय? पूर्वीचा पीक विमा योजनांमध्ये 4 ट्रिगर होते. त्यातील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 1, दुसरा कापणी पश्चात नुकसान, तिसरा नैसर्गिक आपत्ती. हे महत्त्वाचे 3 ट्रिगर वगळलेले आहेत आता. आणि 4 पीक कापणी प्रयोग हा आता एकमेव ट्रिगर ठेवलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना आता सरसकट होत नाही. त्यामुळे हे वगळलेले 3 ट्रिगर पुन्हा चालू करावेत अशी अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे. खरं म्हणजे या संबंधात लक्ष घालून या पीक विमा योजनेचा, कारण 1 रुपयात विमा ही घोषणा थोडी बरी वाटली मतदारांना त्यावेळी, पण आता त्याचे भोग एवढे भोगायला लागत आहेत शेतकऱ्यांना आणि म्हणून याचा पुनर्विलोकन सरकारने करावं. अध्यक्ष महोदय, विविध योजनांच्या अंतर्गत कृषी उपयोगी अवजारांसाठी 49 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. 34 लाख शेतकऱ्यांना डीबीटीसाठी ते पात्र ठरले. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अंदाजे 12,500 कोटी रुपयाचे दायित्व राज्यावर आहे. यासाठी जास्तीचा कोणताही निधीची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये दिसत नाही. कृषी विभागामार्फत फक्त 34% निधी खर्च झाला आहे. 1 रुपयातील पीक विमा योजना रद्द करून कृषी समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपये देण्याची ही योजना अजून प्रतीक्षेत आहे, कागदावरच आहे, प्रत्यक्षात याचं काही पाऊल टाकलेलं नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यात मागच्या वर्षी 1.5 ते 2 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला. फक्त यावर्षी 40,795 लोकांनी रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक योजनेच्या मध्ये सहभाग घेतला. अध्यक्ष महोदय, हे असं घडतंय कारण प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीपेक्षा कमी नुकसान ह्या पीक विमा कंपन्या देत आहेत. माझ्या जिल्ह्यात तासगाव तालुका आहे, त्यात द्राक्ष कंपनीचे द्राक्षाचे जे शेतकरी आहेत उत्पादक, त्या शेतकऱ्यांचं एक उदाहरण आपल्याला देतो. अध्यक्ष महोदय, तासगाव तालुक्यात मांजर्डे वगळता उर्वरित मनेराजुरी, सावळस, तासगाव, विसापूर, वायफळ, येळावी इथं कमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मांजर्डे मंडळात 3,800 प्रति गुंठा, तर मांजर्ड्याला लागून 20 फुटावर जे आहे त्याला वायफळे, मनेराजुरी, सावळज, विसापूर भागात 355 रुपये
ते 630 रुपये प्रति गुंठा विमा रक्कम देण्यात आली. हे अध्यक्ष महोदय किती तफावत आहे सांगा. पलीकडच्या शेताला 300-350 रुपयांनी, इकडं 3800 रुपये प्रति गुंठा जर नुकसान भरपाई विमा कंपन्या देत असतील तर अध्यक्ष महोदय कुठेतरी अन्याय होतोय. सरकारने माननीय आता कृषी मंत्री नाही आलेले तर माननीय उपमुख्यमंत्र्यांना जर त्यांचे शेजारी हे माझं भाषण ऐकून देण्याची फुरसत देतील तर माझी एवढं झाल्यावर परत बोला, सुरू करा. काय तुम्हाला अडथळा करायचं काय माझा दृष्टिकोन नाही. पण पीक विमा कंपन्यांनी तासगाव तालुक्यात आमचे रोहित पाटील इथं आज नाही आहेत पण मगाशी होते, रोहित पाटलांना बोलवा, हा विषय समजून घ्या. आणि शेजारच्या शेजारी जर अध्यक्ष महोदय तिथं 3800 रुपये प्रति गुंठा आणि इथे 400 आणि 300 रुपये प्रति गुंठा, हा अन्याय दूर झाला पाहिजे. पाऊस तेवढाच दोन्हीकडे मिळालेला पडलेला आहे आणि त्यामुळं पीक विमा कंपन्यांना आता फार फायदा होतोय. हे सरकार शेतकऱ्यांसाठी चाललंय का पीक विमा कंपन्यांचा डिव्हिडंड कसा वाढेल हे बघण्यासाठी चाललंय. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 71 या ठिकाणी 4,29,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. माझ्या मतदारसंघातील कसबे डिग्रज इथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. सदर दवाखान्यात पशुवैद्यकीय लॅब सुरू करण्यात यावी जेणेकरून त्याचा लाभ फायदा सामान्य पशुपालकांना होईल. अध्यक्ष महोदय, मिरज येथील शासकीय पशुवैद्यकीय लॅबोरेटरी बंद आहे, त्यामुळे खाजगी लॅबमधून जनावरांचे चिकित्सा करून अहवाल घ्यावे लागतात. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की सदर शासकीय लॅब तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच खाजगी लॅबचे चिकित्सा दर निश्चित करावेत जेणेकरून सामान्य लोकांची होणारी लूट देखील थांबेल. अध्यक्ष महोदय, सांगली जिल्हा त्यातला मिरज तालुका पशुसंवर्धन विभागात बरीच पदं अध्यक्ष महोदय रिक्त आहेत. ती पदं देखील मंत्री महोदयांनी लक्ष घालून तातडीने भरावेत अशी माझी मागणी आहे. आणि अध्यक्ष महोदय, शेवटचे बाब आहे ती म्हणजे बांधकाम विभागातील बाब क्रमांक 123. याद्वारे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यातील आध्यात्मिक स्थळांचा जीर्णोद्धार विकास करण्यासाठी MSRDC साठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याचे प्रस्तावित करण्यात आले. आता हे अध्यात्माचा आणि शिवेंद्र बाबा आपला काही संबंध नाही का? MSRDC कडे हा विषय गेला. हा अध्यात्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतल्या व्यक्तीला अध्यात्मापासून दूर करण्याचा हा कुटील डाव याच्यात दिसतोय असं मला दिसतंय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय MSRDCचं काम रस्ते विकास करायचे, इकडून इकडं रस्ता करा, मग 100 कोटी रुपयाचा रस्ता 1000 कोटीत कसा करायचा हे त्यांच्याकडूनच शिकावं. पण अध्यक्ष महोदय PWDचं काय असं कधी अध्यक्ष महोदय MSRDCचं काम रस्ते विकास करायचं असताना त्याला आध्यात्मिक कामाचा विकास करण्याचे काम देण्याचे कारण काय? सार्वजनिक बांधकाम विभाग याला सक्षम नाही का? तुमचं वय झालं नाही हा म्हणायचाही तुम्हाला अधिकार नाही. ज्या घरातून तुम्ही येता तिथे हे सगळं बंद आहे, तुम्हाला सगळं जन्मापासून माहिती आहे असं गृहीत धरून सगळं राज्य चालतं. त्यामुळे अध्यात्मात मी अजून अध्यात्माकडे वळलेलो नाही वगैरे. आणि वेगळं अध्यात्म आहे तिकडे, ते पौर्णिमेला किंवा अमावास्येलाच येतं. तुमचं 24 तास चालणारं अध्यात्म आहे. आणि म्हणून सरकारचा शिवेंद्रराजेंच्यावर विश्वास आहे की नाही हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय आमचा आहे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 132 याद्वारे समृद्धी महामार्गासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम बसवण्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद आहे. दादा लक्ष द्या, तुम्ही काय बघायला तयार नाही. 500 कोटी रुपयाची तरतूद आहे. इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट, गाड्या जात आहेत, सगळं होतंय. मध्ये कोणीतरी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम 500 कोटी पुरवणी मागण्यांमध्ये देखील तरतूद मागच्या करण्यात आलेली होती. आता एवढी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय बसवत आहेत अध्यक्ष महोदय? एक तर तुम्ही सांगा, नाही तर मी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतो आणि त्यांना विचारतो काय ही इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. अध्यक्ष महोदय, आणि हे इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमची कॉस्ट दरवेळी वाढते. मागच्या वेळी काहीतरी कमी होती, आता 500 कोटीवर गेली आहे. आणि एवढी सिस्टीम बसवून देखील समृद्धी महामार्गावरच्या अपघाताचं प्रमाण काही कमी होत नाही. अध्यक्ष महोदय, मध्ये कोणीतरी खेळे पसरून ठेवल्याची बातमी आली. अध्यक्ष महोदय, पैसे फार असतील तर आमचं काही म्हणणं नाही,
तुमचं म्हणजे श्रीमंत महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात श्रीमंत असेल, पैशाला काही चिंता नसेल, तर मग आम्ही असे चुकीचे प्रश्न विचारणं आणि ट्रेजरीचा अपमान करणे योग्य नाही. पण ट्रेजरी भरली असेल तर, पण ट्रेजरी जर जरा तणावाखाली असेल तर थोडेसे हे एवढे रकमा खर्च होत आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा मांडतो की माननीय दादांनी बजेट मांडलं त्यावेळी 46,000 कोटी रुपयाचं डिफिसिट होतं. मग जुलैमध्ये आले तिथं त्यावेळी काहीतरी 56,000 कोटीचं डिफिसिट मांडलं. आता मांडलंय 75,000 कोटी रुपये परत पुरवणी मागण्यात. म्हणजे मला वाटतं 1,80,000 कोटी रुपये का 2 लाख कोटी रुपयापर्यंत आपलं गेलं. पैसे खिशात नसताना सभागृहासमोर या सगळ्या गोष्टी मंजुरी करून घेतलेल्या आहेत आणि डिसेंबरपर्यंत खर्च फक्त सरकारचा रवी राणा फक्त 36%च झालेला आहे. त्यामुळं अमरावती जिल्ह्यात जे पैसे येणं बाकी आहे, तुमच्या DPDCचे पैसे, बाकीच्या योजनांचे पैसे ते आलेत का तुम्ही जरा माहिती घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी बजेट जाहीर केल्यानंतर 1.25 लाख कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या, हा विक्रम महाराष्ट्रात देशात कुठं झाला नसेल, तो आपण महाराष्ट्रात करायला लागलो. आणि मार्च महिन्यात आणखीन येणार आहे. त्यावेळी तर मी तुमचं अभिनंदनच करेन. त्यामुळे अध्यक्ष महोदय, असं गणित कसं आहे की 100 रुपये आपल्याकडे आहेत, 100 रुपयाच्या ऐवजी मी 145 रुपयाचं बजेट जाहीर केलं. परत जुलैमध्ये आलो, अजून 56 रुपये वाढवले, म्हणजे झाले 210 रुपये. परत डिसेंबरमध्ये आलो, अजून 75 रुपये वाढवले, म्हणजे झाले 300 रुपये, 285. तर 285 म्हणजे 100 रुपये खिशात असताना 285 रुपयाच्या सुपाऱ्या घेणं कशात बसतं. मी 9 वर्ष अर्थमंत्री होतो साहेब. 10,000च्या पुढं जायला लागलं जर पुरवणी मागण्यात तरी माझ्या अंगावर काटा यायचा. कारण पैसे कुठून आणणार, त्यांना शेवटी पैसे द्यायचे आहेत. म्हणून दादा, माझा सल्ला आहे की आता ह्या सगळ्या गोष्टीत साधारण 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढून टाकू आता आपण. कारण हे सगळ्या ज्या पुरवणी मागण्या आहेत, हे जे पुस्तक मांडलेलं आहे, ह्या पुस्तकात ह्या सभागृहातल्या प्रत्येकाला आपली कामं दिसत असतील आणि वाटत असेल की आपलं काम होणार आहे, आपलं काम होणार आहे, आपलं काम होणार आहे. पण शेवटी याच्यातनं किती डिलिव्हर होणार, तर आपल्याकडे पैसे नसताना डिलिव्हर नाही झाले तर तुम्ही हे सगळं पुढं पोस्टपोन करायला लागलाय. त्यामुळं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मला या सगळ्या पुरवणी मागण्यात महाराष्ट्रातल्या जीवन प्राधिकरणचे थकलेले पैशाचे कुठं पैसे दिसत नाहीत. मला या पुरवणी मागण्यात महाराष्ट्रातल्या 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांचे 89,000 कोटी रुपये थकलेले आहेत, त्यातले अजून पैसे काही कुठं दिसत नाहीत. बांधकाम मंत्र्यांनी सांगावं, त्यांनी ज्यावेळी चार्ज घेतलं त्यावेळीच त्यांना लक्षात आलं की काम किती अवघड आहे. आणि बांधकाम मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगावं की आत्तापर्यंत पेंडिंग या तारखेला शिल्लक किती पेड करायची बिलं शिल्लक राहिलेली आहेत. म्हणजे किती 79,000 कोटी आम्ही आकडा सांगतोय, तो 70,000 कोटीवर आला का 50,000 कोटीवर आला. आणि मग शिल्लक राहिलेले जे लोक राहिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे आपण पैसे कधी देणार हेही आम्हाला कळावं. आणि दुसरं राज्यासमोर मोठं कुठे साहेब आव्हान आहे, आणि ते म्हणजे आपल्याला जीवन प्राधिकरणला मोदी साहेबांच्या केंद्र सरकारने आपला हात सोडून दिलेला आहे. त्यांनी सांगितलंय 2024 नंतर आता आम्ही केंद्र सरकारकडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काही पैसे देणार नाही. म्हणून आपल्याकडच्या 27,000 पाणी पुरवठ्याच्या योजना जीवन प्राधिकरणच्या, या गुलाबराव पाटलांचे शिल्लक आहेत तेवढे केस जातील आता. कारण 27,000 कोटी रुपये जे शिल्लक आहेत, 27,000 योजना करायच्यात आता पूर्ण, 27,000-28,000 योजना, त्यासाठी 20-30,000 कोटी रुपये लागणार आहेत. त्यातले 50% केंद्र देणार होतं, तेही आता देणार नाही. म्हणजे राज्य सरकार या योजना कशा पूर्ण करणार आहेत हे सभागृहाला जर सांगितलं या सत्रात पुढच्या रविवारपर्यंत तर बरं होईल. आणि सगळ्या आमदारांना माहिती आहे,
सगळ्या आमदारांच्या दारात सामान्य कॉन्ट्रॅक्टर जातात, लहान लहान कॉन्ट्रॅक्टर आमचं अडकले, आमचं अडकले, आमचं अडकले, आमचं. आता काय आहे, मी मंत्र्यांना दोष देत नाही, पण अडकलेल्या बिलांच्यावर बिल जास्त वाढायला लागले. म्हणजे पूर्वी 2-4% काम व्हायचं, ते आता 15%, 20%, फार अवघड आहे, तिथनं मला सोडवून आणायचं आहे. म्हणून ते एवढा खाली टोल वाढलेला आहे की माझं 1 लाखाचं बिल असेल निलेश राणे साहेब, तर 1 लाखाच्या बिलात 20,000 रुपये मध्ये गाळा दिल्याशिवाय मला 80,000 रुपये पण मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचं खाली शोषण व्हायला लागलंय. त्यामुळे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी एकदा 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढावं आणि माझी त्यांना विनंती आहे, कर्ज काढून ह्या सगळे बिलं एकदा देऊन टाका. लोकांचा आपल्याला शिव्याशाप घ्यायची काही गरज नाही. लोक आत्महत्या करायला लागली आहेत, लोक चिंतेत आहेत. 2 लाख कोटीचं कर्ज काढा. त्यांना पाठिंबा देताना वेगळं भाषण मी करेनच त्यावेळी, पण एकदा कर्ज काढून महाराष्ट्रातल्या जनतेच्या गळ्याभोवतीचा फासा हा सोडवण्याचं काम करा. आणि PWD मंत्र्यांनी उत्तरात किती शिल्लक आहेत, हीच संधी आहे तुम्हाला सरकारवर प्रेशर आणून तुमचे पैसे काढून घेण्याची. त्यामुळे उत्तरात तुम्ही हे तुमच्या व्यथा मोकळेपणाने मांडा राजे. तुम्ही देतात, मी दादा देत नाही असं कुठं म्हटलं. तुम्ही जोरात रडला तर जास्त मिळतील, तुम्ही रडलाच नाही तर कशी परिस्थिती आहे, बाळाला दूध कधी मिळतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाला माझा पाठिंबा आहे, काही अडचण नाही. पण फार लोकांची बिलं थटलेली आहेत आणि लोक अस्वस्थ आहेत, एवढीच मला या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेब.